नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे या आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. त्यामुळे गुडघेदुखी, पाठदुखी, डायबिटीज असे अनेक आजार होतात. यावर उपाय काय तर योगा. योगा असा व्यायाम आहे जो 8 वर्षाच्या लहान मुलांपासून तर तर 80 वर्षाच्या वृद्ध व्यक्ती सुद्धा हा व्यायाम करू शकतात. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयांच्या प्राध्यापक डॉक्टर श्रीधर डाकुळकर सर यांनी या सर्व गोष्टींचा विचार करीत महाविद्यालयांच्या प्राचार्य ठाकरे भोंडे मॅडम यांच्याशी चर्चा करून 1 महिना योगा कोर्स सुरू करण्याचे ठरविले व हा योगा सुंदररित्या शिकवण्याकरिता योगा प्रशिक्षक भाग्यश्री कानडे मॅडम यांनी आपला वेळातला वेळ काढून शिकवण्याकरिता पुकार दिला व यामध्ये आजूबाजूच्या नागरिकांनी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व हा कोर्स सुरू झाला व सर्व रोज सकाळी 6 ला येऊ लागले. न चुकता रोज 1 तास सकाळी 6 ते 7 योगा करू लागले. एक दोन दिवस मॅडमला काही काम असल्यामुळे मॅडम येऊ शकणार नाही. परंतु मॅडमच्या गैरहजेरीत खोडसकर सर आणि देशमुख सर या दोन्ही सरांनी सुंदररित्या योगा शिकवली. योगा थांबवू दिला नाही. अशा अनेक कारणांना सामोरे जात हा 1 महिन्याचा योगा पूर्ण झाला व योगांचा विद्यार्थ्यांना फायदा होऊ लागला. वानखडे महात्मा फुले कॉलेजमध्ये जे यांनी योगा क्लास चालू केलेले आहे त्यामध्ये आम्ही 3 तारखेपासून पार्टिसिपेट केलेला आहे आणि आमच्या मार्गदर्शिका भाग्यश्री कानडे मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही योग क्लास 20 दिवसापासून करत आहे. त्यांनी आम्हाला स्टार्टिंगला एवढं म्हणजे स्ट्रेचिंग वगैरे व्यवस्थित जमत नव्हतं, प्राणायाम वगैरे त्यांनी आम्हाला एकदम व्यवस्थित सांगितलं. ज्यांना समजत नव्हतं ते त्यांनी पर्सनली असं हसत खेळत सांगितलं. एक टीचर म्हणून नाही सांगितलं तर एक आमच्या सहलीतला पार्टिसिपेट म्हणून सांगितलेलं आहे. त्यांनी आम्हाला प्रत्येकांना करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप असा कॉन्फिडन्स वाटत आहे योगा करण्यामध्ये. मला ते व्यायाम करून खूप छान वाटलं. या व्यायामामुळे मला ॲसिडिटीचा त्रास होता तो कमी झाला. माझी गोळी बंद झाली आहे ॲसिडिटीमुळे. 20 दिवसाचा हा योगा क्लास जो चालू केला आहे ते मी रेग्युलर येत आहे. मला थोडंसं थायरॉईडचा त्रास होता तो कमी वाटत आहे. मला कपालभातीमुळे मला थोडासा फरक पडला आहे. प्राजक्ता गुल्हाने आम्ही सर्वांनी योगा क्लास जॉईन केला. खूप एन्जॉय केला. छानपैकी योगा पण केला आणि सर्वांना काहीतरी छान अनुभव पण आले आणि मॅडमनं आम्हाला खूप छानपणे टीचिंग पण केलं आणि माझा अनुभव म्हणजे मला असं खूप जड वाटायचं. आता मी एकदम फ्री झाली आहे. खूप छान वाटतं. सुजाता दिनेश धानोरकर महात्मा फुले कॉलेज योगा प्रशिक्षण मध्ये मी रोज जात होती. भाग्यश्री कानडे मॅडम यांनी मला थायरॉइड आणि श्वास बद्दल खूप त्रास होता. याबद्दल त्यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे नमस्कार, मी रजनी गजेंद्र घुबरे.
गेल्या 3 एप्रिलपासून आम्ही इथे महात्मा ज्योतिबा फुले कॉलेजमध्ये क्लास करायला येतो आहे. आम्हाला इथे फार छान अनुभव आला. पहिलं आम्हाला सकाळी उठायची पण सवय नव्हती. आता या क्लासेसमुळे आम्ही रेग्युलर इथे येतो आणि हसत खेळत भाग्यश्री कानडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जे त्यांनी क्लासेस घेतले इथे आम्हाला खूप छान अनुभव आला. माझं नाव जया निंबुरकर. मी महात्मा फुले कॉलेजमध्ये आम्ही योगा प्रशिक्षणाला 3 एप्रिलपासून जात होतो. मला योगाच्या आधी माझ्या कमरेचा खूप त्रास होता, पण योगा प्रशिक्षण केल्याने माझा कमरेचा त्रास कमी झाला. कानडे मॅडमनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने योगाचं प्रशिक्षण दिलं, त्यामुळे त्यांचे खूप मनापासून धन्यवाद. मी योगा टीचर म्हणून इथे मला बोलवण्यात आलेलं आहे योगाचं मार्गदर्शन करण्यासाठी. सगळ्यात पहिले मला वशिष्ठ खोडसकर सरांचा फोन आला की मॅडम तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले कॉलेजमध्ये जायचं आहे शिकवायसाठी. डॉक्टर श्रीधर धाकुलकर सरांचा फोन येणार तुम्हाला म्हणून, आणि जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की जा. पण मी आधी तर हो म्हणाले त्यांना, पण मग मला माहिती झालं की मला ऑर्डर येणार आहे एप्रिल महिन्यामध्ये. पण मी म्हटलं की नाही, मला जमणार नाही, शक्य तर होणार नाही. मग सर म्हणाले की ठीक आहे, तुम्ही घेऊन तर बघा मॅडम, जेव्हा ऑर्डर आली तेव्हा आम्ही बघू काय करायचं आहे तर. म्हणून मी सरांना हो म्हटलं. आणि नंतर जेव्हा स्टार्ट झाला क्लास आणि इथलं वातावरण, इथलं कॉलेजचा परिसर आणि सरांचं सहयोग आणि तुमचं पण सगळ्यांचा विद्यार्थ्यांचा सहयोग पाहून मला खूप आनंद झाला. आणि विद्यार्थी पण स्टार्टिंगपासून मी जे शिकवत होती ते ॲक्सेप्ट करत होते आणि ते त्याप्रमाणे करत होते. आसनं म्हणा किंवा प्राणायाम म्हणा, जे पण मी सांगत होती त्याप्रमाणे ते करत होते, जेणेकरून मला एक उत्साह वाढला की चला आपल्याला खूप छान स्टुडंट मिळालेले आहे. खूप छान एक म्हणजे स्त्रियांचा जो वर्ग होता, वरचा वर्ग होता स्त्रियांचा, पण त्याच्यामध्ये पण काही स्त्रिया खूप छान डेली येत होत्या आणि चांगल्या पद्धतीने करत होत्या. आणि त्यांना एक इंटरेस्ट निर्माण झाला होता की आता आपल्याला उद्या हे शिकायचं आहे, उद्या ते शिकायचं आहे. आणि ते वेगवेगळे प्रश्न पण मला विचारत होते की मॅडम आता कसं, तो मला हा आजार आहे, मला तो आजार आहे. आणि त्याप्रमाणे मी त्यांना गाईड केलं. आणि मला असं वाटतं की मी या महात्मा ज्योतिबा फुले कॉलेजमध्ये येऊन आणि श्रीधर धाकुलकर सरांनी मला बोलावून इथे मला फायदाच झाला, कारण की मला खूप छान एक शिकवायला मिळाला आणि आनंद मिळाला. कारण की इथले स्टुडंट जे आहे, इथला परिसर आहे, तो मला असा एक एनर्जी टाईप आणि एक सकारात्मक ऊर्जा मिळाला. आणि मला पण एक इंटरेस्ट निर्माण आला, कारण की माझं घर इथून खूप दूर आहे मोतीनगरला, म्हणजे इथून सकाळी यायचं. पण मला खूप चांगलं वाटलं इथे येऊन, कारण की मला इथला जो तुमचा सहयोग आणि तुमचा परिसर आणि तुमचा जो योगा करण्याचा जो उत्साह तो पाहून मला खरंच आनंद झाला. धन्यवाद. मी प्राध्यापक डॉक्टर श्रीधर धाकुलकर, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय येथे शालेय शिक्षक संचालक म्हणून कार्यरत आहे. आणि नेहमी आम्ही योगाचे क्लासेस ते घेत असतो. पण यावेळेस आपण सर्टिफिकेट कोर्स पण घेतला, मागच्या याच्या अगोदर पण घेतलेला आहे. या सर्टिफिकेट कोर्सच्या निमित्ताने आम्ही वशिष्ठ खोडसकर सरांना मी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मला भाग्यश्री कानडे मॅडमचं नाव सांगितलं आणि भाग्यश्री कानडे मॅडमला मी नंतर संपर्क साधला. त्यांनी अति व्यस्ततेतून आपल्याला इथे वेळ दिलेला आहे. ॲक्च्युअली त्यांचं अपॉइंटमेंट झालेली आहे एका स्कूलमध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये. पण त्यांची ऑर्डर केव्हा येईल त्यांना निश्चित माहीत नव्हतं. मी त्यांना म्हटलं नाही, तुम्ही ज्यावेळेस ऑर्डर येईल त्यावेळेस आम्ही बघू काय करायचं असेल, तुम्ही समजा तिकडे जॉईन झालं तर. पण आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही इथे येऊन मार्गदर्शन कराल. योगा सर्टिफिकेट आम्ही जो सुरू केला आहे त्याबद्दल तुमचं मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण कानडे मॅडम ह्या अतिशय उत्कृष्ट योगतज्ञ आहेत, इंटरव्ह्यूसाठी खेळलेले आहेत आणि आता सध्या त्या जजिंगचं पण काम करतात. आणि त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना मिळणं हे अतिशय उपयुक्त राहील असं मला वाटलं. आणि त्यांच्यामुळेच मी मॅडमला इथे येण्याचा आग्रह केला. आणि त्या माझ्या आग्रहास्तव त्यांनी दिनांक 3 एप्रिलपासून कंटिन्यू सकाळी त्या 6ला इथे येतात आणि 6 ते 7:30च्या जवळपास आपला हा क्लास चालतो. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे इथे जे सहभागी विद्यार्थी, महिला, परिसरातील कॉलेजचे मुलं मुली होते त्यांना अतिशय फायदा झालेला आहे. आणि त्या फायदा त्यांनी क्लासमध्ये बोलून दाखवला का आम्हाला हे आजार होते, या आजारापासून आता आम्हाला हा आजाराचं प्रमाण आता कमी झालेलं आहे. आणि या प्रकारचं यामुळे जवळपास हा 1 महिन्यातून सर्टिफिकेट चालला, त्याच्यामुळे निश्चितच या सगळ्यांना फायदा झालेला आहे. आणि त्याबद्दल मी भाग्यश्री कानडे मॅडमचं खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला त्यांचा अमूल्य वेळ दिला. आणि आमच्या पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं हे जे आम्ही सर्व काही करू शकतो ते आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मिनल ठाकरे भोंडे मॅडम यांच्या सहकार्यामुळे, यांच्या मार्गदर्शनामुळेच करू शकतो. हे आम्हाला सतत नेहमी मार्गदर्शन करतात, सर आपल्याला हे घ्यायचं आहे, सर आपल्याला ते घ्यायचं आहे. आणि त्यांच्यामुळेच आम्ही हे समोर आपलं सहभाग घेऊ शकतो किंवा एखादी ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो. आणि त्यांचं नेहमी मार्गदर्शन मिळत असल्यामुळेच ह्या सर्व ॲक्टिव्हिटी महाविद्यालयात चालतात. त्यांचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला नेहमी असं सदैव मार्गदर्शन करत राहावे, ज्याच्यामुळे आम्ही अशा चांगल्या प्रकारचे नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम महाविद्यालयात घेऊ. धाकुलकर सरांच्या नियोजनाने व प्राचार्य मॅडमच्या सहकार्याने तसेच कानडे मॅडमच्या मेहनतीने व विद्यार्थ्यांच्या सहभागाने हा कोर्स पूर्ण झाला. तुम्ही पण रोज योगा करा व निरोगी राहा. धन्यवाद.